मिनिटात 30 बातम्या. पॉवर्ड बाय बाबा जाधव मसाले, खजिना मराठी चवीचा. अस्सल खा, अस्सल रहा. बिहारमध्ये अखेर भाजपचं सरकार स्थापन झालंय. सम्राट चौधरींनी आज बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे, तर जेडीयूकडून विजेंद्र यादव आणि विजय चौधरींनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. राज्यपालांनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कर्नाटक दौऱ्यावर होते. यावेळेला मांड्या गावातील श्री गुरु भैरवक्य मंदिरामध्ये मोदींनी पूजा केली आहे. यावेळेला पंतप्रधान मोदींनी कर्नाटकातील जनतेला संबोधित केलं. आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार अशोक मित्तल यांच्या घरावर ईडीनं छापा टाकलेला आहे. गुरुग्राम आणि जालंधरमध्ये ईडीनं छापेमारी केली आहे. लवली विद्यापीठातील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात ईडीनं कारवाई केली आहे. उत्तराखंडच्या टिहरी धरणामध्ये सी प्लेनची चाचणी यशस्वी ठरली आहे. यामुळे आता या ठिकाणी पर्यटनाला चालना मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. गाझियाबादमधील भंगाराच्या गोदामाला भीषण आग लागली आहे. 5 किलोमीटरपर्यंत आगीच्या ज्वाळा बघण्यात आल्या. आगीमध्ये गोदामातलं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे. यावेळेला अग्निशमन दलानं आगीवर नियंत्रण मिळवलं आहे. ग्रेटर नोएडा शहरामध्ये ज्वेलर्सच्या दुकानामध्ये दरोडा पडलाय. दुकानदाराच्या डोळ्यामध्ये स्प्रे मारून दरोडेखोरांनी दुकानातील दागिने लांबवले आहेत. दरम्यान चोरीची घटना सीसीटीव्ही चित्रित झाली आहे. अमेरिकेच्या नेवाडा शहर भूकंपाच्या धक्क्यानं हादरलंय. भूकंपाची तीव्रता 5.7 रिस्टर स्केलवर नोंदवण्यात आली आहे. भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतर नागरिक तातडीने घराबाहेर पडले. दरम्यान भूकंपाच्या धक्क्यात कुठलीही जीवितहानी झालेली नाहीये. मुंबई महापालिकेच्या नाट्यगृहांच्या भाड्यामध्ये 4,000 रुपयांपर्यंत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. या भाडेवाढीला नाट्य निर्मात्यांनी तीव्र विरोध केला. या संदर्भात अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेनं अतिरिक्त महानगरपालिका आयुक्तांना निवेदन देत ही भाडेवाढ तात्काळ स्थगित करण्याची मागणी केली आहे. बेस्ट उपक्रमाला 2025-26 या आर्थिक वर्षामध्ये मुंबई महापालिकेकडून 1,000 कोटी रुपये निधी देण्यात आलाय. बेस्ट उपक्रमाच्या 2,000 इलेक्ट्रिक बस गाड्यांच्या प्रवर्तन करण्याचा प्रकल्पाला खर्चातील 5% निधी मुंबई महापालिकेनं द्यावा असे निर्देश राज्य सरकारनं दिले होते. तो निधी यातच समाविष्ट असल्याचं महापालिकेनं स्पष्ट केलंय. रेल्वे प्रशासनानं गाडीच्या अंतर्गत भागात सूचना लिहिण्यासाठी मराठी भाषेचा वापर टाळल्यानं नव्या वादाला तोंड फुटलंय. ट्रेनमध्ये हिंदी आणि इंग्रजी भाषेचा वापर केला असून मराठी भाषेचा वापर केवळ डब्यांची ओळख स्पष्ट करण्यासाठी दरवाजावर करण्यात आला. उन्हाळी सुट्टीमध्ये गावी जाणाऱ्या प्रवाशांसाठी मध्य रेल्वेनं अतिरिक्त 168 उन्हाळी विशेष गाड्यांची घोषणा केली आहे. यामध्ये एकही महाराष्ट्रांतर्गत गाडी नसून सर्व ट्रेन मुंबई पुण्यातून परराज्यातील प्रवाशांच्या सोयीसाठी धावणार आहेत. त्यामुळे राज्यातील प्रवासी रेल्वे प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त करत आहेत. मुंबईतील कोस्टल रोड वाहनधारकांसाठी उपयुक्त ठरलेला आहे. मार्च 2024 ते मार्च 2026 पर्यंत या 2 वर्षात 3,16,59,000 वाहनांनी कोस्टल रोडची सफर केली आहे. मुंबईतील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी पूल, भूमिगत रस्ते तयार करण्यात येत असून कोस्टल रोड प्रकल्प हा त्याचाच एक भाग आहे.